चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत। या पद्धतीमध्ये आपल्याला दोन समीकरण देतात। आता उदाहरण म्हणून आपण काय करू, इथले दोन समीकरण घेऊ। पहिलं उदाहरण आहे याच्यामध्ये x अधिक y बरोबर 14, x अधिक y बरोबर 14 त्याला समीकरण नंबर 1 देऊन टाका। आणि दुसरा आहे समीकरण x वजा y बरोबर 2, x वजा y बरोबर 2। आता आपल्याला इथं दोन चल दिलेले आहेत x आणि y दोन्ही समीकरणामध्ये। त्याला समीकरण नंबर 2 द्या आणि x आणि y म्हणजे हे चल जे आहे त्या ठिकाणी संख्या येणार आहे। या संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ती प्रोसिजर। आता लोप करायचं म्हणजे काय, ह्या दोन चलापैकी एकाला कट करायचे, काढून टाकायचे। काढण्यासाठी काय करावं लागेल, काही महत्त्वाच्या आयडिया काय आहे याच्यात, दोन्ही समीकरणामध्ये एकटं कोणी आहे का ते पाहायचं। एकटं म्हणजे आता पाहायला गेलं तर हे एकटेच आहेत। एकटं म्हणजे काय, त्यांचे सहगुणक 1 आणि या चारही चलांचे सहगुणक 1च आहे। एकटं तर आहे, एकटं असून त्यांचे चिन्ह बदललेले कोणते आहेत ते पाहायचे। आता हे एकटेच आहेत आणि यांचे चिन्ह बदललेले हे दोन आहेत, म्हणजे y इथं अधिक आहे, इथं वजा आहे। अशा वेळी ह्या y चा लोप होऊ शकतो पटकन। मग काय करणार आपण, ह्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 ह्या दोघांची जेव्हा चिन्ह बदललेले असेल त्यावेळेस बेरीज करायची। आपण लिहिणार समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू। समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची म्हणलं तर आपण काय करणार, x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2 दोन्ही समीकरण घेतले, बेरीजचं चिन्ह लिहिलं आणि पुढची प्रोसिजर काय आहे ते पाहणार आहोत आपण। पहा, बेरीज जरी असेल तरी हे अधिक आणि हे वजा गेले घटक आहे आणि हे 1 आणि हे 1 2x। आता ह्या दोघांची बेरीज 16। आता x ची व्हॅल्यू निघून जाईल, इथं 16 हे गुणाकारात आहे, याच्या छेदामध्ये म्हणजे भागाकारात जाणार, 2 बे 2 16 म्हणजे x ची व्हॅल्यू आली तुमच्याजवळ 8। जी किंमत आलेली आहे तीच किंमत आपल्याला समीकरण 1 किंवा 2 मध्ये टाकायची, y ची किंमत मिळून जाईल। चला समीकरण 1 मध्ये x बरोबर 8 ठेवू। समीकरण 1 मध्ये x च्या ठिकाणी 8 ठेवायचे। 8 अधिक y बरोबर 14, हे अधिकचेच 8 आहेत, काहीच नाही म्हणजे इथं पण अधिकचा चिन्ह असतो होतासारखा, तो तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहे, म्हणजे y बरोबर 14 वजा 8 म्हणजे y बरोबर 14 मधून 8 गेल्यावर किती राहतं 6। तुमच्याजवळ तुमची उकल आलेली आहे, शेवटी लिहायचं उकल x, y बरोबर, आता तुमचं x पहिली किंमत कोणती आहे 8 आणि y बरोबर 6 झालं उत्तर। अशा पद्धतीने समीकरण सोडवायचं आहे।